स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। तासगावात तरुणाचा आई व बहिणीने खून करून आग लागून मृत्यू केल्याचा केला कांगावा। तासगाव पोलिसांकडून काही तासात खुनाचा छडा। तासगावात एका तरुणाचा आई व बहिणीने खून करून मृतदेहाला आग लावून यात मृत्यू झाल्याचा कांगावा केल्याची घटना घडली आहे। मात्र तासगाव पोलिसांनी या घटनेतील सत्य काही तासात समोर आणले। तासगाव शहरातील मयूर रामचंद्र माळी वय 30 या तरुणाचा त्याची आई संगीता रामचंद्र माळी वय 50 आणि बहीण काजल रामचंद्र माळी वय 19 या दोघींनी गुंगीचे औषध देऊन डोक्यात दगड घालून खून केला। खुनानंतर मृतदेह पेटवण्यात आला आणि आग लागून मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला। मात्र तासगाव पोलिसांना संशय आल्याने केलेल्या उलट तपासात आई व बहिणीने खून केल्याचे निष्पन्न झाले। तासगाव शहरातील कासार गल्ली येथील मयूर रामचंद्र माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता। शुक्रवारी रात्री तो मित्रांसमवेत बोलत थांबला होता। नंतर तो घरी गेला। शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घरात आतील बाजूस आग लागल्याची घटना घडली। ही घटना समजताच तासगाव नगर परिषदेची अग्निशामकची गाडी घटनास्थळी दाखल झाली। आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यावेळी या आगीत होरपळून मयूर माळी यांचा मृत्यू झाल्याचे घटनास्थळी निदर्शनास आले। माळी यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला। त्यावेळी डोक्यात झालेल्या जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे पोलिसांचा या मृत्यूबाबतचा संशय बळावला। मयूरची आई संगीता आणि बहीण काजल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। यावेळी केलेल्या तपासात संगीता आणि काजल या दोघींनी मयूरला शनिवारी सकाळी गुंगीचे औषध देऊन गुंगीत असतानाच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले। मयूरचे आई व बहिणीसोबत काही कारणावरून सातत्याने वाद होत होता। या वादातूनच आई आणि बहिणीने मयूरचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत।